आजचा निर्धार मेळावा, या मेळाव्याचे अध्यक्ष तुमचे आमचे अस्मिता श्रीमंत छत्रपती शाहू महाराजजी, शिक्षक आमदार म्हणून ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगलं काम केलेलं आहे ते जयंत आसगावकरजी, ऋतुराज पाटील, आनंद मानेजी, सूर्यकांत पाटील बुद्यालकरजी, बाळासाहेब सरनाईक, दौलत देसाई, भारतीताई, सरलाताई, संध्याताई, सर्वच, महादेवराव अडगुळे साहेब, कातोरे साहेब, भीमराव पवार साहेब, माजी महापौर बोंद्रे वहिनी, त्याचबरोबर जयश्रीताई सोनवणे, अश्विनी, स्वाती येवलोजे, वंदनाताई बुचडे, नायकोडे वहिनी, राजू लाटकर आणि शहर काँग्रेसची धुरा समर्थपणे सांभाळणारे, तुम्हा आम्हा सर्वांना घेऊन पुढे जाणारे शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चव्हाण, आजी माझी सर्वच नगरसेवक, नगरसेविका आणि या निर्धार मेळाव्यासाठी आलेले कोल्हापुरातील 81 वार्डातून आलेले प्रमुख कार्यकर्ते, मनापासून आपलं जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष या नात्याने मी स्वागत करतो। गेल्या 8 दिवसापासून मेळावा घ्यावा अशी चर्चा सगळ्यांची होती आणि म्हणून आदरणीय महाराजांची वेळ घेऊन उद्या परत आदरणीय महाराज लोकसभेच्या अधिवेशनाला दिल्लीला जाणार आहेत आणि म्हणून उद्या आमची रविवारी घ्यावा असं वाटत होतं, परंतु महाराज आज येणार असल्यामुळं आपण आजची तारीख निश्चित केली आणि हा भव्य दिव्य कार्यकर्त्यांचा मेळावा आज काँग्रेस कमिटीत संपन्न होतोय, याचा आनंद कार्यकर्ता म्हणून निश्चितपणे मला आहे। काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाचा इतिहास हा मी सांगायला पाहिजे असं नाही, आपण सगळे जर त्या इतिहासाचे जाणकार आहात, त्या इतिहासाचे साक्षीदार आहात, म्हणूनच आज आपण इथं एवढ्या मोठ्या संख्येनं या काँग्रेस कमिटीमध्ये प्रामुख्याने आपण सगळेजण आलेलो आहोत, ज्याचा उल्लेख अनेक वक्त्यांनी केला। या राज्यामध्ये गेल्या 2.5 वर्षापूर्वी आलेली सत्ता असेल किंवा आता गेल्या 7-8 महिन्यामध्ये चोरून आलेली सत्ता असेल, या सगळ्या सत्तेच्या माध्यमातून नेमकं सामान्य महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं हा प्रश्न या ठिकाणी महत्वाचा आहे। 6-8 महिने झालं महायुतीचं 3 पक्षाचं सरकार आलेलं आहे। 3 पक्षाचं सरकार पहिल्यांदा म्हणले आम्ही 3 चाकाची रिक्षा एकत्र चालवतो, परंतु आता सरकारमध्ये आपण दररोज बघतोय 1 चाक पुढे चाललंय, 1 चाक डावीकडे चाललंय, 1 चाक उजवीकडे चाललंय, अशी अवस्था या 3 पक्षाच्या सरकारची या राज्यामध्ये प्रामुख्याने त्या ठिकाणी सभागृहामध्ये आम्ही सगळेजण बघतोय, कुणाचा पायपास कुणामध्ये नाही आहे, अशा पद्धतीचं सरकार गेल्या 20 वर्षामध्ये या राज्यामध्ये आम्ही बघितलं नव्हतं। आम्ही मंत्री म्हणून 6-6.5 वर्ष आम्ही काम केलेलं आहे। विरोधी पक्षाचा सत्ताधारी आमदार ज्यावेळी सभागृहामध्ये बोलतो त्यावेळी आम्ही बसून त्याचं टिप्पण करत असतो, त्याला उत्तर देण्याची भूमिका आम्ही घेत असतो, परंतु एक पाशवी बहुमत हे एक माज या विद्यमान महायुती सरकारला आलेलं आहे। पुढं कोण काय बोलतंय याचा विचार न करता आम्हाला रेटून सरकार चालवायचा ही भूमिका हे सरकार घेताना या ठिकाणी दिसते। आपली एक जुनी म्हण आहे, या ठिकाणी अंतरून बघून पाय पसरावेत, परंतु आता राज्याचा आर्थिक कारभार बघितला तर अंतरून दिसना एवढे पाय यांनी पसरलेले, म्हणजे अंतरून कमी पडायला लागले, एवढे पाय आता आर्थिक दृष्ट्या पसरलेले आहेत। 1 लाख कोटीचं बजेट म्हणजे बजेटपेक्षा जास्त सप्लिमेंटरी बजेट आज 1 लाख कोटीची या राज्यामध्ये कधी झाली नव्हती, ही या राज्यामध्ये आलेले। मी हे का तुम्हाला सांगतोय, कारण की उद्याच्या भविष्यकाळात महागाईचा दणका या महाराष्ट्राच्या जनतेला या ठिकाणी बसणार आहे। टॅक्सच्या स्वरूपात उद्याच्या भविष्यकाळात दणका आपल्याला बसणार आहे, कारण की आर्थिक शिस्त या महाराष्ट्रातली कोलमडलेली आहे, वास्तव आपल्या समोर प्रामुख्याने त्या ठिकाणी 1 लाख कोटीची बिलं आज शेतकऱ्यांची, कॉन्ट्रॅक्टरांची त्या ठिकाणी मिळालेली नाहीत। आज अनेक कॉन्ट्रॅक्टर देशोधडीला या ठिकाणी लागलेले आहेत, कुणी 5 लाख, कुणी 10 लाखाची कामं केलेली आहेत, 2-2, 3-3 वर्ष या मंडळींना बिलं मिळालेली नाहीत, हे वास्तव आपल्या समोर त्या ठिकाणी।
आज एका हर्षल सारख्या तरुणानं, मी परकाल तांदूळवाडीला जाऊन आलो, त्याच्या घरी भेट देऊन आलो, एक होतकरू तरुणानं बिल मिळालं नाही म्हणून महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करण्याची भूमिका घेतली. शेतकऱ्याच्या आत्महत्या आम्ही ऐकल्या होत्या अनेकदा. शेतकरी अडचणीत येतो, तो आत्महत्या करतो आहे हे आम्ही अनेकदा बघितलं होतं. परंतु आज तरुण मुलं सुद्धा कॉन्ट्रॅक्टची बिलं मिळत नाहीत म्हणून आत्महत्या करतायत. या पापाचा धनी कोण असेल तर हे महायुती सरकार आहे. हे लोकांच्या पर्यंत पोहोचवायचं काम उद्याच्या भविष्यकाळात आपल्याला या ठिकाणी घेऊन जावं लागेल. एका बाजूला सरकार अडचणीत आहे, कर्जात आहे, दुसऱ्या बाजूला मात्र 86,000 कोटीचा शक्तीपीठ महामार्गाचा अट्टास सरकार करताना आपल्याला दिसतं. पुणे रत्नागिरी नागपूर हायवे असताना पुन्हा शक्तीपीठचा अट्टास कशासाठी, ही भूमिका आम्ही सगळ्यांनी मांडली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, महाराज आज आम्ही विधानसभेमध्ये विधान परिषदमध्ये हा विषय मांडत असताना सत्तेतले आमदार सुद्धा खासगीत मला भेटतात आणि सांगतात तुमची भूमिका बरोबर आहे, या रस्त्याची गरज नाही. म्हणजे दहशत केवढी आहे की सत्तेतला आमदार सुद्धा बोलू शकत नाही. या पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी या राज्यामध्ये निर्माण झाले. हे वातावरण लोकशाहीसाठी उपयुक्त नाही, लोकशाहीसाठी घातक असं वातावरण या राज्यामध्ये निर्माण झालेलं आहे. जनसुरक्षासारखा कायदा आता आणला, त्याला आम्ही परखडपणे विरोध केला. काय कायदा आहे या जनसुरक्षामध्ये? आता आंदोलन करणं, काही अडचणीमध्ये तुम्ही नक्षलवादी ठरवायचे अधिकार हे सरकारला या ठिकाणी देण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे. शक्तीपीठच्या विरोधात या कम्युनिस्ट कार्यकर्ता गिरीश बोंडे नावाचा कार्यकर्ता या कोल्हापूर शहरामध्ये काम करत होता. 24 तासात त्याला नोकरीवरनं काढायचं पाप या मंडळींनी त्या ठिकाणी केलं. म्हणजे कशा पद्धतीची दहशत या राज्यामध्ये आणण्याचं काम ही मंडळी करतायत. आज आम्ही जागा झालो नाही तर उद्याचं भवितव्य आमचं अंधाराकडे असणार आहे. आज आम्ही निर्णय घेतला नाही तर उद्याच्या भवितव्याला आम्ही दोषी असो, हे मला मुद्दामून कार्यकर्त्यांना सांगायचं आहे. हे सगळं आम्ही उघड्या डोळ्यानं बघत बसायचं का? हे जर सत्य असेल तर त्याच्या विरुद्ध लढण्याची तयारी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून तुम्हाला आम्हाला या ठिकाणी घ्यावी लागेल. या अन्यायाच्या विरुद्ध लढण्याची भूमिका उद्याच्या भविष्यकाळात आपल्याला घ्यावी लागेल. आज या देशाचे विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी देशभर संघर्ष करतायत. त्यांना काय अडचणी येत नाहीत का? त्यांना काय नोटिसीज येत नाहीत का? ईडी मध्ये दिवसभर त्यांना बसवून ठेवलं, तर हा नेता या ठिकाणी खचला नाही, ताकदीनं उभा राहिला, हे देशाला या ठिकाणी दाखवून देण्याचं काम राहुल गांधींनी त्या ठिकाणी केलं. आणि म्हणून आता सत्तेचा दुरुपयोग या सगळ्या मंडळींनी केला. आता सर्वोच्च न्यायालयाच्या भूषण गवई साहेबांनी ईडी बद्दल काय वक्तव्य केलं हे पूर्ण देशानं त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. म्हणजे कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टीचा वापर केला जातो हे देशातली जनता बघते. आता हे बदलायचं असेल तर आपली मताची ताकद उद्याच्या भविष्यकाळात महत्वाची आहे. महागाई वाढलेली आहे, सिलेंडरचे दर वाढलेले आहेत, पेट्रोलचे दर त्या ठिकाणी वाढलेले आहेत. म्हणजे आज कुठलाही खर्च हा आटोक्यात नाही, हे वास्तव सामान्य माणसाच्या समोर या महाराष्ट्रातल्या त्या ठिकाणी आहे. एका बाजूला मी म्हटलं तसं शक्तीपीठ सारखा गरज नसलेला रस्ता, त्याच्यावर 86,000 कोटी खर्च करायची सरकारची तयारी आहे. परंतु आमच्या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आमच्या संजय गांधी निराधारचं पेन्शन वाढवायचं या ठिकाणी यांचं मन मोठं त्या ठिकाणी नाही आहे. संजय गांधी निराधारचं पेन्शन वाढवण्याची भूमिका यांची नाही आहे. रस्त्यासाठी निधी देण्याची भूमिका नाही आहे. एमपीएससीची भरती करण्याची भूमिका या मंडळींची नाही आहे. पोलीस भरती रखडलेली आहे. आता जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत म्हणून आता पुढची पोलीस भरती करणार म्हणून त्या ठिकाणी सांगतात. मागची पोलीस भरती झाली, त्याचं ट्रेनिंग अजून झालं नाही, त्यांना पोस्टिंग अजून मिळालं नाही. फक्त जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या निवडणुका गृहीत धरून घोषणा करण्याची भूमिका या ठिकाणी घेतात. लाडकी बहीण योजना तुम्ही चालू केली, आम्ही देखील लाडकी बहीण योजनेबद्दल जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं, हरकत नाही. तुम्ही लाडकी बहीण योजना चालू केली, त्यावेळी तुम्ही नियम बघितले नाही, मग आता नियम लावायचं काम तुम्ही कशा पद्धतीने करता? त्यावेळी ज्या बहिणीने पैसे घेतले, आता मात्र ती बहीण तुम्हाला सावत्र वाटायला लागली, हे वास्तव आजचं या ठिकाणी. त्यावेळी लाडकी बहीण होती, मतं मिळण्यापर्यंत ती लाडकी होती, एकदा मतं मिळाली की ती मात्र सावत्र झाली, हे वास्तव या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणून हे सगळे विषय आज महायुतीच्या या सरकारमध्ये आपण जर विचार केला तर 100 विषय असे आहेत की लोकांच्या विरोधातले विषय
हे सरकार प्रामुख्याने करण्याचा प्रयत्न करतंय। आणि म्हणून काँग्रेस म्हणून आपली जबाबदारी आहे। काँग्रेस पक्षाला एक वेगळा इतिहास आहे, काँग्रेस पक्षाची एक वेगळी भूमिका सातत्याने राहिलेला आहे, ज्याचा उल्लेख सचिनने केला, राजू लाटकरने केला। व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामवर आपला काँग्रेस पक्ष नाही तर लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचं काम काँग्रेस पक्षाने सातत्याने त्या ठिकाणी केलेलं आहे। परंतु आजचा जमाना वेगळा आहे। या जमान्यामध्ये इंस्टाग्राम असेल, व्हॉट्सअप असेल, या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचं काम आपल्याला त्या ठिकाणी करावं लागेल। 2025 ला या महानगरपालिकेचा मतदार जो असणार आहे त्याचा जन्म 2007 ला आणि 8 ला या ठिकाणी झालेला आहे। त्याने काँग्रेसने काय केलं त्याला माहित नाही आहे। आणि म्हणून माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे, उद्याच्या भविष्यकाळात काँग्रेसचा विचार हा 18 ते 25 या वयोगटापर्यंत घेऊन जाण्याचं काम आपण केलं पाहिजे। या काँग्रेस कमिटीतच मी सातत्याने भाषणामध्ये सांगितलं, आजोबा आमच्या बरोबर आहे, वडील आमच्या बरोबर आहे, नातू आणि मुलगा कुठे आहे याचं संशोधन प्रत्येकाने त्या ठिकाणी केलं पाहिजे। आणि म्हणून 18 ते 25 हा वयोगट, या वयोगटाबरोबर संवाद साधला पाहिजे। त्यांना सांगितलं पाहिजे की जाती जाती तणाव निर्माण करणारा भाजप पक्ष आहे, हा नोकरीबद्दल बोलत नाही, शिक्षणाबद्दल बोलत नाही, रोजगाराबद्दल त्या ठिकाणी बोलत नाही, घरामध्ये शांतता नांदावी म्हणून बोलत नाही, गांजा या ठिकाणी सर्रासपणे विकला जातो त्याच्याबद्दल भाजपचा नेता एक बोलत नाही, कुणाच्या पोर्टवर गांजाची तस्करी झाली, गांजा उतरला, हे अख्ख्या जगाने त्या ठिकाणी बघितलेलं आहे। आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर आम्ही जर जागरूकपणे उद्याच्या भविष्यकाळात आमची पावलं टाकली नाही तर उद्याची पिढी आम्हाला माफ करणार नाही। आम्ही या व्यासपीठावरून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, छत्रपती शाहू महाराजांचं नाव घेतो, महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव घेतो। सावित्रीबाई फुले नसत्या तर आमच्या भगिनीची शिक्षणाची दारं या ठिकाणी उघडी झाली नसती, शाहू महाराज नसते तर शिक्षणाचा हक्क आम्हाला मिळाला नसता। हे ज्यावेळी आम्ही बोलतो त्यावेळी उद्याच्या भविष्यकाळातल्या पिढीला आम्हाला सांगता आलं पाहिजे की आम्ही देखील हे चुकीचं चाललं होतं, ते थांबवण्याचं काम आमच्या पिढीनं केलं होतं, हे सांगण्याचं काम आपल्याला करावं लागेल। आणि म्हणून काँग्रेस पक्ष महत्वाचा आहे, काँग्रेसची ताकद महत्वाची आहे। अनेक चढ उतार हे काँग्रेस पक्षामध्ये सातत्याने त्या ठिकाणी आले, अनेक लोक महाराष्ट्रामध्ये सोडून गेले, अनेक लोक या ठिकाणी आले गेले, परंतु काँग्रेस पक्ष, काँग्रेसची विचारधारा कधी संपली नाही, हा इतिहास आपल्याला या ठिकाणी आहे। इंदिरा गांधींच्या काळापासून अनेक लोकांनी काँग्रेस पक्षाला बघितलेला। आज राहुल गांधींचा विचार आपण करा। मला ज्यावेळी अनेक लोक म्हणतात की असं घडलं तसं घडलं, मी ज्यावेळी बोलतो त्यावेळी मला दिल्ली मुंबईत अनेक ज्येष्ठ म्हणतात की राहुल गांधींचा विचार तुम्ही करा। त्या माणसानं किती अपमान सहन केला, त्या माणसानं संघर्षाची या ठिकाणी वाट सोडली नाही, किती काही कोण बोललं तरी एक संघर्ष करण्याची भूमिका त्यांनी स्वीकारली। पदयात्रा 4000 किलोमीटर पदयात्रा कन्याकुमारी टू काश्मीर काढण्याचं धाडस या भारतामध्ये कुणामध्ये झालं नाही, ते राहुल गांधींनी करण्याचं काम त्या ठिकाणी केलं। आणि म्हणून हा विचार आहे, ही समाजाला एकजूट करणारा विचार काँग्रेसचा आहे। आज इथं तुम्ही बसलात, मी नेहमी सांगतो एखाद्या कार्यक्रमामध्ये, तुम्ही येऊन बसलात, तुम्हाला जी खुर्ची मिळाली त्या खुर्चीवर बसलात, उजव्या बाजूला कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा माणूस आहे याचा विचार आपण केला नाही। हे आई वडिलांचे संस्कार आपल्याला, काँग्रेसचे संस्कार आपल्याला या ठिकाणी मिळालेले। आणि म्हणून पुढच्या काळामधलं आव्हान आहे, आता समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने या ठिकाणी चालला, प्रत्येक समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न सातत्याने या ठिकाणी चाललेला आपल्याला दिसतोय। बहुजन समाज हा कसा विस्कटेल हा प्रयत्न भाजपच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला जातोय। आणि म्हणून काँग्रेस म्हणून तुमची आमची सर्वांची उद्याच्या भविष्यकाळात जबाबदारी असणार आहे की या संघर्षाच्या काळामध्ये एकसंघ राहण्याचं काम आपल्याला या ठिकाणी करावं लागेल। मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये या मंडळींनी भ्रष्टाचार केला। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मुंबईमधलं स्मारक रखडायचं काम त्या ठिकाणी होतंय। अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं भूमिपूजन मोदी साहेबांच्या हस्ते झालं होतं। कुठे आहे तो पुतळा, कुठे गेला तो प्रकल्प, हे प्रश्न आता भाजपच्या लोकांना विचारणं या ठिकाणी गरजेचं आहे। परंतु आता भाजपच्या माध्यमातून जातीय तेढ निर्माण करणं, वेगवेगळे विषय या ठिकाणी आणणं, याच्या पलीकडे ही मंडळी काही करत नाहीत। आणि म्हणून काँग्रेस म्हणून आपली जबाबदारी असणार आहे, ज्यावेळी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, शाहू महाराजांचं नाव घेतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो, त्यावेळी त्यांच्या विचाराला
गरजेचं असणारं राज्य उद्याच्या भविष्यकाळात आणणं ही तुमची आमची जबाबदारी असणार। आणि म्हणून कोल्हापूर जिल्हा म्हणून सातत्यानं हा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला या ठिकाणी सातत्यानं पूर्वीच्या काळापासून त्या ठिकाणी राहिलेला आहे। छत्रपती शाहू महाराजांच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाचा खासदार म्हणून दिल्लीमध्ये त्या या ठिकाणी काम करतायत। बोंद्रे दादांच्या पासून काँग्रेसला एक वेगळा इतिहास या कोल्हापूरमध्ये आहे। स्वर्गीय पीएन साहेब असतील, बोंद्रे दादा असतील, या सगळ्या मंडळींनी काँग्रेसला एकसंघ ठेवण्याचं काम गेल्या अनेक वर्षामध्ये केलेलं आहे। आता ही धुरा तुमच्या आमच्यावर आहे, नव्या पिढीवर या मंडळींनी दिलेला आहे। हा वारसा आपल्याला दिलेला आहे, हा पाया काँग्रेसचा तुमच्या आमच्याकडे त्या ठिकाणी दिलेला आहे। आता आपली जबाबदारी खचून चालणार नाही, खचून आपल्याला मागे बसून या ठिकाणी चालणार नाही। लढाई आपल्याला करावी लागेल, संघर्ष आपल्याला करावा लागेल। ठीक आहे, कोण आपल्या बरोबर आहे कोण नाही आहे याचा विचार करू नका। मी मगाशी 5 वाजता फोन केला, म्हणलं किती लोक आले? सचिन म्हणला अर्ध भरलेला आहे साहेब, तुम्ही येऊपर्यंत हाऊसफुल होते, काळजी करायचं काम नाही। आणि हा आनंद महत्वाचा आहे। मी नेहमी सांगतो, बंटी पाटलाला पद पैसा प्रतिष्ठा याच्यापेक्षा तुमच्यासारखी जीवाभावाची माणसं हीच माझी संपत्ती आजपर्यंत या ठिकाणी राहिलेल्या, उद्याच्या भविष्य काळात देखील या ठिकाणी राहणार आहे। महाभारत ज्यावेळी घडत होतं, कौरव पांडव युद्ध या ठिकाणी होत होतं, त्यावेळी समोर कौरवांची फौज बघून या ठिकाणी अर्जुन म्हणले श्रीकृष्णाला, फौज मोठी आहे काय होणार? तेव्हा कृष्णाने सांगितलं काळजी करू नका, फौज किती मोठा असले तरी हम जीतेंगे वो हारेंगे, कारण की सत्याची बाजू आपली। तसं काँग्रेस ही सत्याची बाजू आहे, खऱ्याची बाजू आपली आहे। ती खऱ्याची बाजू पुढे घेऊन जाण्याचं काम उद्याच्या भविष्यकाळात तुम्हाला आम्हाला सर्वांना येणाऱ्या भविष्यकाळात या ठिकाणी करावं लागेल। आदरणीय शाहू महाराजांचं नेतृत्व तुम्हा आम्हा सगळ्यांना या ठिकाणी मिळालेलं आहे। या नेतृत्वाच्या माध्यमातून हा कोल्हापूर शहर, हा कोल्हापूर जिल्हा पुढे घेऊन जाण्याचं काम आपल्याला करावं लागेल। कोल्हापूर महापालिकेमध्ये अनेक कामं आपण केली, थेट पाईपलाईनचा विषय असू दे, संभाजीनगरचं बस स्थानक असू दे, मी ती कामं वाचणार नाही, परंतु लोकांच्या पर्यंत पोहोचवायचं काम उद्याच्या भविष्यकाळात तुमची जबाबदारी असणार आहे। मग सोशल मीडियाच्या माध्यमातून असू दे किंवा वेगवेगळ्या माध्यमातून ही केलेली कामं लोकांच्या पर्यंत पोहोचवायचं काम आपल्याला या ठिकाणी करावं लागेल। सचिन आणि सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, जो विषय राजू लाटकरने भाषणात मांडला, मला वाटतं तो विषय उद्याच्या तरुण पिढीच्या आरोग्यासाठी मला वाटतं आपण हातात घेणं काँग्रेस पक्ष म्हणून गरजेचं आहे असं मला वाटतं। कारण की तरुण पिढी उद्ध्वस्त होत चाललेली आहे, तर गांजा असू दे या नशाच्या माध्यमातून आमची तरुण पिढी उद्ध्वस्त होते, हे वास्तव आपल्या समोर आहे। या संदर्भात काँग्रेस पक्ष म्हणून उद्याच्या भविष्यकाळात काहीतरी भूमिका आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल, आंदोलनं करावी लागतील, रस्त्यावर उतरावं लागेल। जे पाप हे करतायत हे पाप लोकांच्या समोर मांडण्याचं काम उद्याच्या भविष्यकाळात आपल्याला सगळ्यांना ताकदीने या ठिकाणी करावं लागेल। आणि म्हणून माझी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की पुढचे 5 महिने आता आपण ताकदीनं सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे। महापालिकेच्या निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत, प्रभाग रचना होतील, त्या प्रभाग रचनेमध्ये आपण लक्ष घालूया, चुकीची प्रभाग रचना होणार नाही यासाठी आम्ही कमिशनरना पत्र लिहिलेलं आहे। राजकीय दबावपोटी कुठं झालं तर उद्या महापालिकेला घेराव घालायला सुद्धा काँग्रेसचे कार्यकर्ते कमी पडणार नाही। कुठेही चुकीची प्रभाग रचना होता कामा नये, कुठेतरी कुणाला तरी फेवर करण्यासाठी म्हणून काही गोष्टी करण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही आणून पाडू, हाही मला इशारा या मेळाव्याच्या माध्यमातून प्रशासनाला त्या ठिकाणी द्यायचा। नियमावली दिलेल्या आहे, त्या नियमावलीप्रमाणे प्रभाग रचना करा। शेवटी उद्याच्या काळात जो निर्णय लोक घेतील, मतदानाचा निर्णय लोक घेतील, तो निर्णय आम्हाला मान्य असणार आहे। या कोल्हापूर शहरामध्ये लोकसभा असू दे विधानसभा असू दे 1.5 लाख 1,60,70 हजार मतं आपल्याला लोकसभेला विधानसभेला दक्षिण आणि उत्तर म्हणून त्या ठिकाणी पडलेलं आहे। म्हणजे 2.25 लाख लोक मतं ही महाविकास आघाडी म्हणून या कोल्हापूर शहरामध्ये आपल्या बरोबर आहेत, हे आपल्याला विसरून चालणार नाही। मी मागच्या वेळी काँग्रेस कमिटीच्या भाषणात सांगितलं, या जिल्ह्यामध्ये सुद्धा 10 लाख लोकांनी महाविकास आघाडी म्हणून मतदान केलेलं, त्यांना आपल्याला वाऱ्यावर सोडून चालणार नाही। त्या 10 लाख लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवून
आपल्या उमेदवारांना मतदान करण्याचं काम लोकसभा असू दे विधानसभा असू दे या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे। आणि म्हणून आज पदासाठी जाणारी माणसं आपण ज्यांना भरपूर दिलं सगळं दिलं ती माणसं देखील या ठिकाणी निघून गेली। मला वाईट वाटायचं कारण या ठिकाणी नाही, माणसं येतात जातात परंतु माणसं तयार करणारी फॅक्टरी ही बंटी पाटील आहे हे मी मुद्दामून आपल्याला या ठिकाणी सांगतो। मी कमी पडणार नाही, माणसं येऊ देत जाऊ देत त्याचा फरक या ठिकाणी पडणार नाही। लोकांच्या मध्ये जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मला कुणाचं टेन्शन नाही। ज्यांना मोठं केलं ती जातात, हा अनुभव अनेकदा मला या ठिकाणी आलेला आहे। परंतु माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे, आज जे काँग्रेस कमिटीमध्ये तुम्ही आलेलात, तुम्ही एकनिष्ठ म्हणून आलेलात, तुमचा निर्णय पक्का आहे की आता काँग्रेस बरोबर राहायचं, बरोबर आहे ना? तुमचा निर्णय पक्का आहे काँग्रेस बरोबर राहायचं। माझी कार्यकर्त्यांना सुद्धा विनंती आहे, माझी इथं आलेल्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती आहे, आजपासून तुम्ही काँग्रेसचे एकनिष्ठ म्हणून या ठिकाणी राहिलेला कुठलाही दुसरा कुठला विचार या ठिकाणी करू नका। ज्याचा निर्णय घ्यायचा आहे त्यांनी निर्णय घेतलेला आहे, ज्यांना घ्यायचा आहे त्यांनी घेऊ शकतात, परंतु शेवटच्या आठवड्यात शेवटच्या 15 दिवसात शेवटच्या महिन्यात निवडणूक लागल्यावर मला फसवायचा कुणी प्रयत्न केला तर तो माझ्या टार्गेटवर असेल हे मला मुद्दामून सांगा। तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे, ज्याला निर्णय घ्यायचा तो निर्णय घेऊ दे। काँग्रेस हा महासागर आहे, काँग्रेस हा मोठा महासागर आहे, काँग्रेसमध्ये एक थेंब पाणी बाजूला गेलं म्हणून या महासागरातलं पाणी आटणार नाही हे मला या ठिकाणी माहिती। ज्याला निर्णय घ्यायचा तो निर्णय घेऊ दे। समर्थ ताकद तुमच्या जीवावर लढाई करण्याची बंटी पाटलाची आणि शाहू महाराजांची या ठिकाणी ताकद आहे। आमची ताकद मोठी आहे, ज्यांना निर्णय घ्यायचा तो होऊ दे। परंतु शेवटच्या 15 दिवसात शेवटच्या 8 दिवसात पुढचे 4 महिने माझ्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी काम करायचं आणि शेवटच्या अर्ध्या दिवसात कोण इकडचं तिकडं झालं तर माझा मुक्काम त्या वार्डात असणार आहे, जाहीरपणे मी सांगतो। माझा मुक्काम त्या वार्डात असणार, मी 15 दिवस घरला जाणार नाही, त्याच वार्डात बसणार आणि करेक्ट कार्यक्रम कसा करायचा हे दाखवून या ठिकाणी। कारण की शेवटी निष्ठा असेल तर त्या निष्ठेने आपण सगळे राहूया। मी कुठं कमी पडत असेल तर आम्हाला सांगा, आम्ही कुठं कमी पडत असेल तर आम्हाला हात धरून सांगा, बंटी पाटील तू चुकतोयस हे दुरुस्त कर। ते दुरुस्त करण्याचं काम निश्चितपणे मी या ठिकाणी करेन, कारण की मी मोठा झालोय, तुमच्यातून मोठा झालोय। गल्लीच्या कोपऱ्यावर कट्ट्यावर बसून हा बंटी पाटील मोठा झालेला आहे। आभाळातनं बंटी पाटील पडला आणि आमदार झाला असं झालेलं नाही। संघर्ष 99 साली मी काय केला हे करवीर मधल्या लोकांनी या ठिकाणी बघितलेलं आहे। आणि म्हणून माझं जरी चुकत असेल तरी तुम्ही हात धरून सांगा की हे चुकतंय, दुरुस्त करा, आम्ही दुरुस्त करायला त्या ठिकाणी तयार आहेत। आदरणीय महाराजांचं ज्येष्ठत्वाचं नेतृत्व आमचं आहे, ते मला देखील सांगू शकतात। कुठं चुकत असेल तर बंटी पाटील या मार्गाने या ठिकाणी जायचं आहे, ही भूमिका आपण या ठिकाणी घ्यायची आहे। अनेक अफवा अनेक गोष्टी पसरत असतात। उद्याच्या 5 महिन्यामध्ये सातत्याने अफवा पसरायचं काम सातत्याने या ठिकाणी होत असतं। मला आपल्याला खात्री द्यायची आहे, आपण काँग्रेस म्हणून या ठिकाणी राहायचं आहे। कुठल्याही अफवांवर या ठिकाणी विश्वास ठेवू नका, कोण काय सांगतंय याच्यावर विश्वास ठेवू नका। माझ्या बाबतीत देखील अनेक अफवा पसरायचं काम ही मंडळी सातत्याने या ठिकाणी करतात। असं होणार आहे, उद्या असा निर्णय होणार आहे, परवा असा निर्णय होणार आहे। मी या पक्षामध्ये आहे, आयुष्यभर काँग्रेस म्हणून मी काम करणार आहे हे मला मुद्दामून आपल्याला या ठिकाणी सांगा। आणि म्हणून हे सगळ्या गोष्टी आता बाजूला ठेवूया। आता मिशन कोल्हापूर महापालिका, मिशन जनतेची महापालिका, मिशन कोल्हापूर महापालिकेमध्ये काँग्रेसचा महापौर बसवणं हे एकच टार्गेट उद्याच्या 5 महिन्यामध्ये आपलं असणार आहे। कार्यकर्त्यांना विनंती आहे की पुढच्या 5 महिन्यामध्ये घर टू घर जावा। महाराज आम्ही मागच्या वेळी एक जनतेचा जाहीरनामा करायची भूमिका घेतली होती, आता सुद्धा आमचा प्रयत्न असणार। हा ऑगस्ट महिना कदाचित पहिला जिल्हा परिषदच्या निवडणुका या ठिकाणी लागतील, मग महापालिकेच्या निवडणुका लागतील, परंतु जनतेचा जाहीरनामा आपण करणार आहोत। म्हणून माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे की ऑगस्ट आणि सप्टेंबर हे 2 महिने लोकांचे प्रश्न घ्या, लोकांना विचारा की तुमच्या वार्डामध्ये महापालिकेची सत्ता आल्यावर काय केलं पाहिजे, तुमच्यासाठी काँग्रेस पक्षानं काय केलं पाहिजे। दररोज 5 घरांमध्ये जावा, लोकांना काँग्रेसचा विचार पटवून देण्याचं काम त्या ठिकाणी करा, लोकांच्या पर्यंत जाण्याचं काम करा। आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यामध्ये
आपल्याकडे या कोल्हापूर शहरातल्या 81 वॉर्डातली माहिती आली पाहिजे की प्रत्येक वॉर्डामध्ये अडचणी काय आहेत। उद्या काँग्रेस पक्ष म्हणून ज्यावेळी निवडणूक आम्ही लढवू त्यावेळी कोल्हापूर शहराचा जाहीरनामा महाराज आपण करूच, परंतु वॉर्डाचा देखील जाहीरनामा आम्ही करणार आहोत हे मला मुद्दामून आपल्याला सांगायचं। त्या वॉर्डामध्ये आम्ही काय करणार आहोत, त्या वॉर्डातल्या बगीचा असेल, कचऱ्याचा विषय असेल, पाणी पुरवठा व्यवस्थित करण्याचा या ठिकाणी विषय असेल, रस्ते कामाचा विषय असेल, गटर्स असतील किंवा तेथील एकूण स्वच्छता असेल, हा त्या वॉर्डाचा जाहीरनामा करण्याची भूमिका आमची प्रामुख्याने त्या ठिकाणी असणार। आणि म्हणून वॉर्ड जाहीरनामा ही एक संकल्पना काँग्रेस म्हणून उद्याच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आणण्याचं काम आपण करणार आहोत। आणि म्हणून माझी कार्यकर्त्याला विनंती आहे, आता पायाला भिंगरी लावा, कामं घेऊन येतायच, तुमची कामं मी करतच असतोय, परंतु ज्याचं काम करतोय त्याला मतदानाला आणायचं काम पण तुम्ही केलं पाहिजे। आपण अनेक लोकांची कामं करतो, जाता उठता बसता आपण सह्या करतो, अनेकांची लाखो रुपयाची कामं करतो। आपल्याला अपेक्षा काय असती, आपल्याला अपेक्षा असती त्यांना मतदानाच्या वेळी काँग्रेस पक्षाबरोबर राहावं, एवढीच अपेक्षा साधारणपणे त्या ठिकाणी असते। आणि म्हणून माझी कार्यकर्त्याला विनंती आहे की आजपासून आपण डोक्याला बाशिंग बांधल्यासारखं या ठिकाणी कामाला लागा। 5 महिने आता, कधी निवडणुका लागतील, दिवाळी नंतर लागतील, गणपती नंतर लागतील माहित नाही। या गणेश उत्सव मध्ये प्रत्येक गणेश उत्सव मंडळाला भेट द्या, लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचं काम आपण या ठिकाणी करूया। सगळे सण आम्ही सुद्धा साजरे करतो, रामनवमी तर मी 35 वर्ष या ठिकाणी करतो, परंतु व्हॉट्सअपवर टाकली नाही, कारण की राम आमच्या हृदयात होता, व्हॉट्सअपवर दाखवायचा नव्हता, आमच्या हृदयात होता। आम्ही सगळे सण केले, परंतु आता भाजपच्या माध्यमातून एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण केलं जातंय। म्हणून आपल्याला गरज आहे ते लोकांशी चर्चा करणं, लोकांशी संधान मानणं, लोकांच्या अडचणी समजून घेणं आणि ती सोडवण्याची जबाबदारी उद्याच्या भविष्यकाळात आपल्याला या ठिकाणी करावं लागेल। निधी किती येणार आहे, काय येणार आहे त्याची काळजी वॉर्डामध्ये या ठिकाणी करू नका। आता राज्य शासनाची परिस्थिती अशी आहे की मागची 3 वर्षाची बिलं दिल्याशिवाय पुढची बिलं मागणार नाहीत। आणि म्हणून कॉन्ट्रॅक्टरना, पत्रकारांच्या माध्यमातून माझं आव्हान आहे, या राज्यामध्ये आता काम घेताना 2 वेळा विचार करा। मी कोल्हापूरचं म्हणत नाही, या राज्यामध्ये एखादा कॉन्ट्रॅक्ट कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला घ्यायचं असेल तर 10 वेळा विचार करा, 3 वर्ष बिल मिळणार नाही। परिस्थिती एवढी वाईट आहे राज्याची की उद्या 2-3 वर्ष बिल सुद्धा मिळणार नाही, एवढी आर्थिक परिस्थिती या राज्याची बिघडलेली आहे। डीपीडीसीला पैसे नाहीत, शिष्यवृत्ती मिळत नाही। आज कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये जावा, तुम्ही सरकारी अधिकाऱ्यांना विचारा, वास्तव काय आहे राज्याचं, तुम्हाला सरकारी अधिकारी सुद्धा सांगते। रेशन धान्य दुकानवाल्यांचं कमिशन दिलेलं नाही, 100-150 कोटी रुपये राज्याचं कमिशन रेशन धान्य दुकानांचं या ठिकाणी मिळालेलं नाही। महात्मा ज्योतिबा फुलेचे पैसे या ठिकाणी 50% मिळालेले नाहीत, हे वास्तव या राज्यातलं आहे। आणि म्हणून आता घोषणा होतील, आता निवडणुकीच्या तोंडावर कोल्हापूरला 1000 कोटी 1200 कोटीच्या घोषणा होतील, आपल्याला 0 फक्त मोजावे लागतील। हे मोजत असताना या महायुतीला मात्र शून्याकडे घेऊन जायचा संकल्प आपल्याला उद्याच्या भविष्यकाळात त्या ठिकाणी करावा लागेल। आणि म्हणून येणाऱ्या या सगळ्या दिवसामध्ये ताकदीने आपण लढाई करूया, संघर्ष करूया। मी असेल, ऋतुराज पाटील असतील, मालोजी राजे असतील, आदरणीय शाहू महाराज असतील किंवा स्टेजवरची आम्ही सगळी मंडळी, सचिन असेल, राजू लाटकर असतील, आम्ही सगळेजण ताकदीने तुमच्या बरोबर या ठिकाणी। आता कुठलंही आंदोलन असलं तर आपण सगळ्यांनी त्या आंदोलनाला आलं पाहिजे। काँग्रेसची ताकद आपल्याला या ठिकाणी दाखवावी लागेल, लोकांचे प्रश्न मांडतो हे लोकांच्या पर्यंत आपल्याला घेऊन जायला पाहिजे। काँग्रेस पक्ष हा लोकांचा प्रश्न आहे हे दाखवून देण्याचं काम उद्याच्या 5 महिन्यात आपण सगळ्यांनी या ठिकाणी करूया, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो। आणि आपण या मेळाव्याला माझ्या नंतर आता शेवटचं भाषण आदरणीय महाराजांचा होऊन हा कार्यक्रम या ठिकाणी संपणार आहे, परंतु आपण ज्या ताकदीने आलात, ज्या संघर्षामध्ये ही ताकद दाखवण्याचं काम या ठिकाणी केलं, मी धन्य झालो। मी जे काय 20-25 वर्ष काम केलेलं आहे त्याचं आज मला फळ मिळालं असं म्हणायला हरकत नाही। आज मला फळ मिळालं, कारण की बऱ्याचदा लोक सांगत असतात की असं झालं, तसं झालं, अमका गेला, तमका गेला, परंतु अमका गेला, तमका गेला, जनता गेली नाही, हे इथल्या उपस्थितीवर या ठिकाणी सिद्ध होत। आणि म्हणून जनतेची ताकद जोपर्यंत
तुमची आमच्या पाठीमागे आहे, तोपर्यंत आम्ही भीत नाही. आम्ही कुठल्याही संघर्षाला तुमच्या बरोबर आहोत. मग कसलाही संघर्ष असू दे, रात्री 12 वाजता आम्ही तुमच्या बरोबर या ठिकाणी असणार आहोत. उद्याच्या 4 महिन्यामध्ये अनेक चुकीच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न या कोल्हापूर शहरामध्ये होईल. पोलिसांचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केला जाईल. दंडुकशाही या ठिकाणी करायचा प्रयत्न जाईल. त्या सगळ्याला आपण ताकदीनं उत्तर देण्याची भूमिका स्वीकारूया. तुम्ही घट्ट राहा, मी तुमच्या पाठीमागे घट्ट आहे हा विश्वास देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.